असं काय पब्लिक, तर आज आपण जात आहोत गोव्याला फिरायला. तर ही माझी ट्रेन आहे, ही पूर्ण बाहेर काळोख आहे. आता मी लाईट बंद करून झोपतोय. भेटू सकाळी. आणि ही काहीच वेळात ही सकाळ झालेली, म्हणजे काही वेळ नाही तर खूप तास गेले तरी. हे सकाळचे 6 वाजलेत आणि खूप जोरात भूक लागली. तर सकाळी तर काय नाश्त्याला येत नाही, तर म्हणून आमच्याकडे जे कुरमुरे अवेलेबल होते, कुरमुरे पण नाही आहे, हे कसलं तरी चिवडा आहे हा, ते अवेलेबल करून आम्ही खातो आहे. आणि हे थेवेन स्टेशन आलेलं आहे. बरं, आम्ही गोव्याला आलो आहे तेव्हा हे एक ऑफ टाईम आहे, म्हणजे कोणतीही सुट्टी नाही आहे, पण तरीही पूर्ण ट्रेन भरलेली होती. आणि आता हा पूर्णच्या पूर्ण प्लॅटफॉर्म पण भरलेला आहे, म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबलो इथे, ताकी माणसं पहिले जाऊन देत. पण माणसं काही कमी व्हायचं नाव नाही. हे बघा, वरती पूर्णच्या पूर्ण भरलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती माणसं दररोज गोव्याला येतात ती. आणि हा ऑफ टाईम आहे, कोणतीही सुट्टी नाही, कोणतेही विकेंड नाही. बरं, स्टेशनच्याच बाहेरून आम्ही रिक्षा पकडली आमच्या हॉटेलसाठी. तर इथून आम्ही जातो आहेत आमच्या हॉटेलमध्ये. 900 रुपये सांगितलेत. इथून आमचं 45 मिनटावरती आमचं हॉटेल आहे. आणि हे बघा, हे आहे आमचं हॉटेल, हॉटेल सिनक्यू पार्टी हॉटेल. हे आहे कॅन्डोलियम गोव्यामध्ये, नॉर्थ गोव्याला. आता हे हॉटेल तुम्हाला खूप शांतच आहे, पण ह्याचा असली चेहरा तुम्हाला रात्री कळेल, कारण हा गोव्यातला फेमस क्लब आहे. ह्या हॉटेलचा क्लब हा गोव्याचा फेमस क्लब मानला जातो. आता हे सगळं शांत आहे, तुम्हाला दिसतं आहे, पण मी तुम्हाला पुढे दाखवतो ह्याचा चेहरा, रात्रीचा चेहरा काय असतो ते. ह्याची एंट्री इकडूनच, आणि ही खूप छान प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली. बघा, इथूनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. हे पूर्ण बाजूला स्विमिंग पूल आहे, आणि इथे तुम्ही बसू पण शकता. ही मी ऑनलाईन बुक केलेली, तर ऑनलाईन काही एवढं दिसत नव्हतं, पण मी तरी खूप चांगली R&D करून बुक केलेलं आहे. आणि ही प्रॉपर्टी खरंच खूप छान प्रॉपर्टी आहे. आणि हा समोर जे कॉटेज आहे, त्या पहिल्याच कॉटेजमध्ये आमचं रूम आहे. आणि ही वरती पण तुम्ही रूम बुक करू शकतो, पण आम्ही हा कॉटेजमधला पहिलाच कॉटेज जो आहे तो आम्ही बुक केलेला. सिनक्यू पार्टी हॉटेल, इंडियाज फर्स्ट पार्टी हॉटेल. आणि हो, खरंच ह्याचा जो क्लब आहे हा खूप फेमस क्लब आहे गोव्यामधला. हे बघा, इथे सगळं बसण्याची अरेंजमेंट आहे, म्हणजे खूप चांगला टाईम, क्वालिटी टाईम तुम्ही इथे स्पेंड करू शकता. आणि हे पण रूम्स आहेत वरती. आणि हा आमचा कॉटेजचा आतमधला रूम. इथे तुम्हाला पाहिजे असेल तर गरम पाणी, कॉफी, टी तुम्ही स्वतः बनवू शकता. इथे ठेवलेलं आहे, इथे शुगर, टी, कॉफी. आणि हे आहे मिनी बार. या मिनी बारमध्ये तुम्हाला आतमध्ये कोल्ड्रिंक आहे, सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, बियर्स, सोडा हे अवेलेबल आहे इथे. बरं, हे सगळं फुकट काहीच नाही आहे, म्हणजे सगळ्याचे प्राईस आहेत. ब्रीझर पण तुम्हाला भेटेल आतमध्ये. छोटंसं फ्रीज आहे. आणि हे बघा, ह्याचं सगळं प्राईस इथे सगळं दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला रात्रीचं मुडकेला खायचं पियायचं तर तुम्ही इथे अवेलेबल आहे. आणि हा वॉशरूम आहे, वॉशरूमही खूप मोठा होता बऱ्यापैकी. आणि इथे लॉकर पण दिलेलं आहे, हा इलेक्ट्रॉनिक लॉकर आहे.
म्हणजे तुमचं काही इम्पॉर्टंट गोष्ट काही ठेवायची असेल, दागिने पैसे, तर तुम्ही इथे ठेवू शकता. आणि हे कॉटेजसारखीच थीम आहे पूर्ण. आता मी तुम्हाला दाखवतो बाहेरून कसा व्ह्यू आहे हे बघा. मग अशी जिथून आपण आलो हाच तोच व्ह्यू आहे. छान व्ह्यू आहे इथून. इथे बाजूला पण होते बसलेले, पण आता नाही आहेत ते. बरं, आता आपण जातो बाहेर ब्रेकफास्ट करायला. तर ही आता आमची स्कूटी आलेली आहे. ही स्कूटी पर डे 500 रुपीज याचं भाडं आहे आणि 1000 रुपये डिपॉझिट. तर अशी आम्ही ही 4 दिवसासाठी घेतलेली आहे. ही पूर्ण ही स्कूटी बघायला लागते, चारही बाजूनी शूट करायला लागतं. आणि आम्ही इथे व्हेज दरबार प्युअर हॉटेल व्हेज दरबार प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आलो आहे. उगाच गोवा बदनाम आहे की इथे नॉनव्हेजच भेटतं, पण आम्ही पूर्ण गोवा बघितलं तर खूप सारे व्हेज हॉटेल आहेत. तर आम्ही इथे डोसा आणि चीज पराठा मागवलेला. आता आम्ही जात आहोत पेट्रोल भरायला. इथून 2 किलोमीटर हवे. सो विल गो दॅर. आता कुठे जातोय आपण? किती लांब आहे इथून? 20 ओके, तर चला बागा बीच बघूया. बरं, आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो, हॉटेल सिनक्यू पार्टी हॉटेल, हे कॅन्डोलियम बीचच्या जवळच आहे. आणि इथून सगळे बीचेस आहेत. बागा बीच झालं, अजून 2-3 बीचेस आहेत. हे सगळे जवळच आहेत, 10 ते 15 मिनटावरती आहेत. तर आम्ही आता बागा बीचला जातो आहे. तर दुपारचे आता 12 वाजले आणि इथे पार्किंगला पैसे द्यायला लागतात. तुम्हाला सगळीकडे इथे पार्किंगला 50 रुपये द्यायला लागतात. तर आता मी गाडी पार्क करतो इथे. ते तुम्ही 50 रुपये पार्किंगला देऊन तुम्ही किती तास उभे करू शकता. सकाळचं तर कोणी ह्या बीचवरती दिसत नाही आणि आम्ही काय बीच फिरायला आलो नव्हतो, फक्त जस्ट बघायला आलेलो. काय करतात? कारण जवळ होतं म्हणून. मच्छी मार्केट आहे. सरळ वाहत येत आहे, पाणी इथून सगळं वाहत येत आहे आणि हे सरळ जात आहे समुद्रात. कुठून पाणी येत आहे काय माहिती नाही. पाणी क्लीन आहे, एकदम क्लीन आहे. थोडं बहुत डीप पण आहे. इथे सगळे मच्छी काढते. बांगडे बघू शकता. एक टोपली कितने का है? थोड़ा कितना पीस है अंदर? आम्हाला कोणते सांगितलं हॉटेल आनंद हे खूप छान आहे. इथे गोवन स्टाईलमध्ये तुम्हाला नॉनव्हेज थाली भेटते खायला, गोवन फूड्स भेटतात. तर आम्ही बागा बीचवरून डायरेक्ट आम्ही जातो आहे आता हॉटेल आनंदमध्ये. आणि हे ऑलमोस्ट बागा बीचच्या इथून जवळजवळ अर्धा तास लागला मला. तर हे आहे आनंद बार.
बार अँड रेस्टॉरंट, इथे सगळंच रेस्टॉरंट बारच आहेत, सी फूड रेस्टॉरंट. तर चला आतमध्ये जाऊया आपण. आणि ते लाईव्ह फिश पण दाखवतात आणून, जर तुम्हाला मच्छी बघायची असेल तर. आणि आम्ही ते रवा फ्राय मागवलेला, आणि जी मुंबईला टेस्ट लागते ती आम्ही घरी बनवतो, तशीच टेस्ट होती, पण फ्रेश मच्छी असते. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे प्रॉन्स चिल्ली मागवलेली. मोठे प्रॉन्स होते, पण प्रॉन्सचं जे बॅक साईडचं जे कवर असतं ते इकडे काढत नाही, त्यामुळे मला थोडं वेगळं वाटलं हे. पण प्रॉन्स खूप मोठे होते, आणि फ्राय करण्यासाठी जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग लावतात तर ते थोडं जास्त लावलेलं, पण ओव्हरऑल टेस्ट छान होती. कसं होतं जेवण? छान होतं. प्रॉन्स जरा जास्त मोठे होते. चायनीजमध्ये प्रॉन्स घेऊ नका. इंडियन चला बाय. आणि जसं मी मगाशी सांगितलेलं की मी रात्रीचं तुम्हाला आमच्या हॉटेलचा जो क्लब आहे त्याचं व्हिडिओ दाखवेन. तर हे बघा, हे आहे रात्रीचा हा व्ह्यू, त्या क्लबचा व्ह्यू. आणि हे एंट्रन्स आहे, इथे तुम्ही फोटोशूट करू शकता. आणि इथे सेल्फी पॉईंटसाठी असं इथे हे लोकांनी बनवलेलं आहे. हे एंट्रन्स आहे, आणि इथून आपण आता आतमध्ये जायचं. हो, आणि हे बघू शकता हे कसं आहे, आणि हे सकाळी कसं होतं. जशी जशी रात्र होते तसा त्याचा आवाज वाढत जातो, आणि पूर्ण क्लब भरून जातं. आम्ही रात्रीचं जेवण पण ह्याच हॉटेलच्या, जे आम्ही स्टे करतो त्याच हॉटेलच्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवलो. कोणीच नव्हतं इथे, फक्त आम्ही दोघंच होतो. ॲम्बियन्स खूप छान होता. ओके, इकडे आम्ही ही गोवन स्टाईल चिकन मागवलेलं. गोवन स्टाईल चिकन इन ग्रीन ग्रेव्ही. त्यानंतर आम्ही ही पोई मागवलेली. ही वन टाइप ऑफ ब्रेड आहे, गोवन टिपिकल ब्रेड. प्रॉन्स पिकल. और ये क्या है? वो रोटी पोई. पोई. कशी आहे चिकनचं? चिकन पोई. नॉट पोई. ग्रीन चिकन समथिंग, गोवन चिकन. गोवन चिकन ग्रीन करी. कशी लागते, कशी येते? हे मस्त आहे. हे काहीतरी इटालियन ब्रेड सारखं आहे. हे पोई आहे, मला इथे पोई म्हणतात. पोई. आणि हे काय होतं प्रॉन्सचं? आणि आम्ही हे मागवलेलं प्रॉन्स पिकल. या पोईची खरंच खूप टेस्ट छान होती.
म्हणजे हे ब्रेडसारखंच होतं पण एक वेगळ्या टाईपची टेस्ट होती. आणि हे प्रॉन्स पिकर हे लोक म्हणतात, पण जे आपल्या घरात टोमॅटा कांदा घालून जे आपण प्रॉन्स बनवतो मालवणी स्टाईलमध्ये, सेम तीच टेस्ट होती. आणि हा भात आम्ही मागवलेला व्हाईट पुलाव, पण ह्याची टेस्ट एकदम फोडणीच्या भातासारखी होती. आणि हे कोकम कढी छान होती, पण ही पण खूप एक्सपेन्सिव्ह होती. बट ठीक आहे, टेस्ट चांगली भेटली.